गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी आहे दीपाली आणि स्वागत आहे तुमचं दीप योग 20 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सॉरी टू से मित्रमैत्रिणींनो, मी खूप लेट व्हिडिओ टाकत आहे आणि आजचा व्हिडिओ आहे माझा गूळ आणि शेंगदाण्याची लाडू, जे सर्वांना आवडतात आणि लहान मुलं खास करून शेंगदाणे गूळ असे तर खाणार नाहीत, पण मग लाडूच्या फॉर्ममध्ये जर बनवलेत तर लहान मुलं आवडीने खातील. तर चला बघूया मग माझी ही छोटीशी रेसिपी आणि पौष्टिक रेसिपी. इथे मी शेंगदाणे व्यवस्थित खरपूस भाजून घेतले व ते भाजून झाल्यानंतर त्याचे सालं मी काढून घेतले. किसलेला गूळ होताच तो गूळ आणि शेंगदाणे चांगले बारीक करून घेतले मिक्सरमधने मी, आणि मग ते एकजीव मिश्रण करून त्याचे व्यवस्थित लाडू वळून घेतले. इतकी सोपी रेसिपी आहे. त्यात मी इतर काहीच घातलेलं नाही आहे. माझ्याकडे तूप नव्हतं, त्यामुळे फक्त गूळ आणि शेंगदाणेच वापरून लाडू वाळलेले आहे. तर माझे लाडू गूळ आणि शेंगदाण्याचे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आज माझी नाईट होती, त्यामुळे असं वाटलं की काहीतरी विशेष असं बनवावं की जेणेकरून मुलंही खातील आणि पौष्टिक मुलांच्या पोटात गेलं पाहिजे. प्लस मलाही माझं हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं, त्यामुळे मला अशी रेसिपी नवीन नवीन करावीच लागते. तर म्हणून मी विचार केला की गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू करूया आणि माझ्या मित्रमैत्रिणींसमोर सादर करूया. तर त्याच निमित्ताने मी हे लाडू बनवले आहेत. सो माझे लाडू कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशा प्रकारे लाडू वळून घेतले आणि बघा कसे वाटतात ते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. बाय. I've been watching you.